त्यात पहिलं तेल तेल कुठं हा चालू हाय हाय दिसत नाही ते लगेच नाही टाकायचं मटण चोपून बसला तुम्ही तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा आपापल्या हिशोबाने हा तेल टाकले आता तेल थोडं गरम होऊन देऊ आणि मग टाकू कांदा येस हे टपूनच बसलेत बघा मटणासाठी मटण टाकण्यासाठी पण तुम्ही काय घाण करू नका ते उडून येईन तोला अंगावर थांबा थोडं तेल पाऊस आलेला आहे पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळे ते तेला तर वाढावा ये कांदा टाकलाय आता थोडी हळद टाक हळद इकडं देते हळद ह्याला टाक मीठ टाक कांदा भाजून घ्या हा पै नाही झाली हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट पकडा बरं चांगला तेज लाल होतं कांदा भाजा आता किती पाऊस आला तरी आपलं मटण शिरणार आहे कारण हे भट्टाच आहे असला खतरनाक गॅस आहे बकऱ्याचे केस हा हात धुवून एकदम काट हो सगळं झाल्यावर दिन त्यात मीठ टाकलंस का हा मीठ हो सगळं टाकलंय ते कांदा चांगला भाजू द्या कांदा भाजला का भरला बघू द्या अवलय फास्ट चालतोय हो ह्यो नाही भाजला आणखीन भाजू द्या थोडं नाही तर गोड गोड लागत त्यात लसूण टाक ना अक्का हा पूर्ण तर चांगलं होण्यासाठी आपल्याला ह्यात लसूण टाकून घ्यायचं आहे एक अख्खा लसूण आणखी टाकला एक टाक आणखी एक टाक ह्याची स्पीड कमी करू काय बरं राहू द्या भाजत राहू द्या भाजत कमी करायला का जास्त करायला लागला राहू द्या हाय एवढं झटूच नका एवढं वाढत आहे त्याची स्पीड धरून धरायचं का मग काढलं पडल ना ते खाली त्याची सगळं जजमेंट शिका हा आता धर अगोदर काही पकडी मी टाकतो तू धर पकडीने कारण ते साडण्याची शक्यता आहे त्यात टाकून घ्या आता हे आपलं मिश्रण पाणी गरम करायचं मीठ टाकलंय का गार पाणी टाकायचं जमतंय जमतं ना गार पाणी टाकायला काय अडचण नाही